नमस्कार मुलांनो, कसे आहात तुम्ही सगळे? बऱ्याच दिवसांनी भेटतोय आपण आणि मागच्या वेळेला आपण जो अभ्यास केला होता जवळपास एक 12 तारखेला आपलं मागचं लेक्चर झालं होतं. त्यावेळेला आपण आपल्या केमिस्ट्रीचा शेवटचा जो धडा आहे तो सुरू केला होता आणि त्याचा पुढचा टप्पा म्हणजे सबस्टन्सेस इन कॉमन यूज हा जो आपला लेसन आहे, त्याचा अभ्यास सुरू केला होता. त्याला टाइप्स ऑफ सबस्टन्सेस, केमिकल सबस्टन्सेस दॅट वी यूज इन अवर डे टू डे लाईफ. त्याच्यामध्ये काही ॲसिडिक असतात, काही बेसिक असतात, काही न्यूट्रल असतात. न्यूट्रल सबस्टन्सेसना आपण जनरली सॉल्ट्स म्हणतो. देअर आर टाइप्स ऑफ सॉल्ट्स दॅट वी यूज. जसं की सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट ऑर द मोस्ट फेमिलियर वन इज द वन दॅट वी हॅव इन अवर एव्हरीडे फूड, एव्हरीडे लाईफ. जे आहे आपलं कॉमन सॉल्ट, ज्याला आपण साधं मीठ म्हणतो. दॅट इज ऑल्सो नथिंग बट अ कॉमनली युज्ड केमिकल, बरोबर? तर ह्याच्यामधनं, ह्या लेसनमधनं आपल्याला अशा खूप साऱ्या डेली यूज मधल्या सबस्टन्सेसचा केमिकल आणि त्याचा डे टू डे लाईफ मधला यूज अशा दोनही फॅक्टर्सचा अभ्यास करायचा आहे. ऑलरेडी आपण त्याच्यातलं वॉशिंग सोडा आणि जनरल त्याची तोपर्यंतची कॉमन सॉल्ट, वॉशिंग सोडा आणि इटिंग सोडा म्हणजे जे आपला खाण्याचा आणि धुण्याचा असे दोन वेगवेगळ्या प्रकारचा सोडा आपण वापरतो. म्हणजे सोडियम बायकार्बोनेट आणि सोडियम कार्बोनेट अशा दोनही सोड्यांचा वापर आपण कसा करतो, कुठे करतो हे आपण पाहिलं होतं. नंतर आपण एक पावडर बद्दल पण बोललो होतो, जी बोरिक पावडर, जी क्लिनिंग करता वापरली जाते मोस्ट ऑफ द टाइम्स किंवा आपण त्याला कॅरम बोर्डवरती पण टाकतो, पाणी क्लीन करण्याकरता किंवा स्विमिंग पूलमध्ये त्या पाण्याला साफ करण्याकरता अशा अनेक ठिकाणी त्याचा वापर केला जातो. त्याच्यामध्ये क्लोरीन असतं. क्लोरीन गॅशियस फॉर्ममध्ये मिळवणं फार कठीण आहे. एकतर ते खूप रिएक्टिव्ह गॅसमध्ये येतं, शिवाय ते हॅलोजन आहे. म्हणून ते खूप कोरोसिव्ह पण होऊ शकतं. मग क्लोरीन तर पाहिजे, पण त्याचे साइड इफेक्ट नको किंवा त्याला मिळवणं ईझी मेथडने पाहिजे. ह्याच्याच करता त्याचा सॉलिड फॉर्म मधला जो अल्टरनेटिव्ह आपल्याकडे आहे, त्याचा वापर आपण करतो. ऑक्झॅलिक ॲसिड, बरोबर? तर अशा अनेक गोष्टींचा आपण मागच्या वेळेला अ, अभ्यास सुरू केला होता. तर सबस्टन्सेस इन कॉमन यूजमध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी ऑलरेडी बघितल्या आहेत. आज आपण त्याचा पुढचा पार्ट बघणार आहे, जो आहे आपल्या केमिकल सबस्टन्सेस. 1 मिनिट हां. एकच मिनिटं. मी स्क्रीन शेअर करते. ओके, ओके. ठीक आहे. बहुतेक आता माझा आवाज येईल तुम्हाला. ठीक आहे. तर आपण या लेसनला सुरुवात केलेली होती आणि जसं मी मग मग आधीच म्हटलं, की आपण इम्पोर्टंट सॉल्ट्स इन अवर डे टू डे लाईफ हा पार्ट ऑलरेडी कव्हर केलेला होता. द व्हेरी फर्स्ट पॉइंट इन द लेसन दॅट वी ऑलरेडी हॅव डिस्कस्ड तो हा आहे. ठीक आहे. आता जर आपण त्याच्या दुसऱ्या मुद्द्याकडे वळणार आहे, जो आहे रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्सेस. हा आपला आजचा टॉपिक ऑफ डिस्कशन आहे. एकदा फास्ट फॉरवर्डमध्ये आपण काय-काय केलंय, हे जरा वरनं-वरनं बघूया आणि त्याची पी पण बघूया. सबस्टन्सेस इन कॉमन यूज, लास्ट लेसन ऑफ केमिस्ट्री ऑफ धिस इयर. तर याच्यामध्ये आपण डे टू डे लाईफमधल्या अनेक केमिकल्सचा वापर ॲज अ सबस्टन्स कसा करतो ते बघतोय. हे तर सगळे केमिकल लॅबमधले इन्स्ट्रुमेंट आहेत आणि त्याच्यामध्ये असलेले केमिकल्स आहेत. पण असेच्या असे आपण आपल्या डे टू डे लाईफमध्ये नाही वापरत. आपण त्याचे सिम्प्लिफाईड व्हर्जन वापरतो, ज्याला आपण सॉल्ट्स म्हणतो. तर ह्या मेटल, नॉन मेटल, आम्ल, आम्लारी किंवा सॉल्ट अशा देअर आर टाइप्स ऑफ सबस्टन्सेस आणि त्यातले सॉल्ट आपण डिटेलमध्ये बघितले होते, की हे बनतात कसे. ओशन इज दी what we can say, the source, the biggest source of getting the salts. The various types of salts are there in the ocean. समुद्रातल्या पाण्यामध्ये, समुद्रातल्या अनेक प्रकारच्या सॉल्ट्समध्ये आपल्याला लागणाऱ्या सगळ्या गरजा भागतात. मीठ, आपलं खाण्यातलं मीठही आपल्याला या समुद्राच्या पाण्यामधनंच मिळतं. त्याच्याबरोबर आणखीन पोटॅशियम, क्लोराइड्स किंवा सोडियम अशा वेगवेगळ्या मेटलचे, मॅग्नेशियमचे,
असे सॉल्ट्स, कॅल्शियमचे पण सॉल्ट्स ह्या समुद्राच्या पाण्यामध्ये असतात, डिझॉल्व्ह झालेले असतात. त्याला आपण मिळवू शकतो, त्याला रिकव्हर करू शकतो, त्याला क्लीन करून वेगवेगळ्या रिझनसाठी वापरू शकतो. बरेच मेडिकल किंवा काही शेतीजन्य उपयोगाच्या पदार्थांमध्ये ह्याचा वापर केला जातो. ठीक आहे. आता पीएच ऑफ दी सॉल्ट्स हा मुद्दा आपण डिस्कस केलेला होता, की जनरली सॉल्ट म्हटलं तर एक ऍसिड आणि एक बेस हे दोघं जेव्हा रिॲक्ट होतात, त्यातनं न्यूट्रलायझेशन रिएक्शन मधनं आपल्याला जे मिळतं ते आपलं सॉल्ट असतं. पण हे जे सॉल्ट आहे, हे ऍसिडिक किंवा बेसिक नेचरचं असू शकतं. कशावरनं? Whenever we add an acid with a base, the neutralized product will be salt. But if it is a very strong acid and a weak base, त्याच्यामुळे जो सॉल्ट बनेल तो ऍसिडिक असेल. उलट स्ट्रॉंग आपलं वीक ऍसिड, स्ट्रॉंग बेस असं असेल तर सॉल्टमध्ये बेसिक कॅरेक्टरिस्टिक्स जास्त असतील. तर ह्याचा अर्थ असा आहे की जे कॅटॅन आणि ॲनायन ते सॉल्ट बनवण्याकरता पार्टिसिपेट करणार आहेत, त्याच्यावरती अवलंबून आहे की आपला जो काही सॉल्ट बनलाय तो थोडा ऍसिडिक नेचरचा असेल का बेसिक नेचरचा असेल. जे मीठ आपण खातो ते एकदम न्यूट्रल असतं. त्याच्यामध्ये स्ट्रॉंग ऍसिड, स्ट्रॉंग बेस, Na आणि Cl दोघे एकाच शक्तीचे कॅटॅन ॲनायन एकमेकांना रिॲक्ट करतात आणि त्याचा आयनिक बॉन्ड बनतो. त्याच्यामुळे त्यांची रिॲक्टिव्हिटी दोघांची सिमिलर असल्यामुळे भांडण शून्य. ते दोन मल्ल असतात ना, एकमेकांना सारख्या रिॲक्शनने असं जोरात मारलं की ते बंप करतात आणि खाली पडतात सारखेच, असं येते. ठीक आहे. तर सोडियम क्लोराईड बद्दल आपण बोललो होतो की हे कलरलेस आहे, त्याला काही वास नाहीये, टेस्ट त्याची सॉल्टी आहे, त्याचा पीएच 7 आहे, क्रिस्टलाइन फॉर्म मध्ये असतं मीठ, बरोबर. आणि त्याचे अनेक वापर आपण पाहिलेले आहेत. एक तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे सोडियम क्लोराईड मधनं आपल्याला सोडियम गॅस मिळतो, सोडियम मेटल मिळतो आणि क्लोरीन गॅस मिळतो. शिवाय ह्या सोडियम क्लोराईडला घेऊन आपण पुढच्या सोडियमचे सगळे सॉल्ट्स बनवू शकतो. म्हणजे Na2CO3, NaSCO3 म्हणजे ह्याचा वापर करून पुढे आपण त्याला बनवू शकतो. सोडियम क्लोराईडचा वापर हा काही काही रिएक्शन्स मध्ये पण केला जातो, केमिकल रिएक्शन्स मध्ये, बायोलॉजिकल केमिकल रिएक्शन्स मध्ये. कारण मिठाचा वापर आपल्या शरीरातलं पाणी काढून घेण्याकरता होतो. हे जे आपल्या सेल्समध्ये पाणी असतं, तुम्हाला माहिती आहे आपल्या शरीरामध्ये पाणी आहे. पण जेव्हा आपण मिठाच्या पाण्यामध्ये, फॉर एक्झाम्पल सगळ्यात सोपं उदाहरण मी तुम्हाला सांगते, कांदा भजी करताना. बघा, कांद्याला आपण चॉप करतो, बारीक कट करतो आणि त्याला जेव्हा मीठ लावतो तेव्हा ते आपोआप पाणी सोडायला लागतं. म्हणजेच काय, बायोलॉजिकल ऑब्झर्वेशन बघितलं आपण तर सेल्स त्यातलं पाणी सोडतात जेव्हा त्यांच्या आजूबाजूला मीठ असतं, क्षार असतं, बरोबर. तर अशा काही काही रिएक्शन्समध्ये, अशा काही काही टेस्टमध्ये ह्याचा वापर केला जातो. सोडियम बायकार्बोनेट बेकिंग सोडाबद्दल आपल्याला माहिती आहे, त्याच्या नावातच अर्थ आहे की हा बेक करण्याकरता आहे. म्हणजे कुठली पण गोष्ट ज्याला तुम्ही बेकिंग करण्याकरता फूड प्रोडक्ट्स मध्ये वापराल तिकडे तुम्ही सोडियम बायकार्बोनेट वापराल. अगेन व्हाईट कलरचा आहे, अमॉर्फस आहे, क्रिस्टलाइन नाहीये, पावडर आहे, नुसतीच भुकटी असते. थोडासा आम्लरी धर्मी आहे आणि NaHCO3 त्याचा फॉर्म्युला आहे. त्याचे आता युजेस काय होतात, केक, ढोकळा बिकळा खाण्याच्या वस्तू बनवण्याकरता केला जातो. ह्याचा जो पीएच आहे तो 8 ते 9च्या मध्ये आहे. म्हणून जेव्हा जेव्हा ऍसिडिटी होते तेव्हा त्या ऍसिडिटी वरती अँटासिड म्हणून जे काही औषधं आपण वापरतो त्याच्यामध्ये सोडियम बायकार्बोनेट वापरलं जातं. CO2 रिलीज करून जिकडे जिकडे फायर एक्सटिंग्विशर असतात, ही म्हणजे आपल्याला माहिती आहे फायर एक्सटिंग्विशरचं मॅन्युफॅक्चरिंग कसं होतं, त्याचं युनिट कसं काम करतं. खालच्या बाजूला त्याच्यामध्ये ही पावडर आहे आणि वरच्या बाजूला H2SO4 हे स्ट्रॉंग ऍसिड आहे. मग त्याची रिएक्शन होऊन कार्बन डायऑक्साईड गॅस रिलीज होतो आणि त्या सगळ्या रिएक्शनमध्ये सोडियम बायकार्बोनेट खालची इम्पॉर्टंट पावडर म्हणून वापरली जाते. आणि क्लिनिंगसाठी ऑब्व्हियसली आता हा बेसिक, आणि बेसिक सबस्टन्सेस आर मोस्टली ऑल क्लिनिंग एजंट्स, बरोबर. तर ह्या क्लिनिंगसाठी याचा वापर केला जातो. पाय वगैरे स्वच्छ करण्याकरता, मेनिक्युअर, पेडिक्युअर अशा अनेक गोष्टींमध्ये याचा वापर केला जातो. ब्लिचिंग पावडर म्हणजे विरंजक चूर्ण, कॅल्शियम ऑक्सिक्लोराईड आपण जे बोललो होतो, तर हे कॅल्शियम ऑक्सिक्लोराईड आपण ब्लिचिंग पावडर म्हणतो की नाही, ब्लीच करण्याकरता जिथे जिथे मगाशी मी तुम्हाला जसं सांगितलं होतं की क्लोरीन गॅस तर पाहिजे, बघा इथे Cl2 त्याच्या नावामध्येच आहे, CaOCl2. क्लोरीन गॅस तर पाहिजे, पण तो मिळवणं कठीण आहे. मग कसा मिळवायचा, तर ह्या पावडर मधनं तो मिळवता येतो. अशा पद्धतीने ही ब्लिचिंग पावडर बऱ्याच ठिकाणी काम करते. त्याचे उपयोग कुठे होतात, पाण्याला क्लीन करण्याकरता, निर्जंतुकीकरण, जिकडे जिकडे जंतू आहेत त्यांना मारायचं असेल तिथे आपण ते वापरू शकतो. कपड्यांचं विरंजन, क्लीन करण्याकरता, ब्लीच करण्याकरता. मगाशी पण मी तुम्हाला म्हणलं होतं स्विमिंग पूल मध्ये जे पाणी असतं त्या पाण्याला
स्वच्छ करण्याकरता, निर्जंतुकीकरण करण्याकरता त्याचा वापर केला जातो. रस्त्याच्या आजूबाजूला कडेकडेला जिथे कचरा पडलाय, पाण्याचे साठे आहेत, तिथे पण ब्लिचिंग पावडर टाकली जाते जेणेकरून त्याच्यामध्ये जंतू होऊ नयेत म्हणून. धुण्याचा सोडा, वॉशिंग सोडा. आता जसं नाव सांगतं याचं, इट इज युज्ड इन दी ऑल दी क्लिनिंग अँड वॉशिंग एजंट्स. कपडे धुण्याच्या, भांडे धुण्याच्या, हात धुण्याच्या, केस धुण्याच्या अशा अनेक गोष्टींमध्ये हा वॉशिंग सोडा वापरला जातो. सोडा आहे म्हणजे त्याचा पीएच जास्त आहे. पीएच जास्त आहे म्हणजे हा क्लिनिंग करता वापरला जाणार आहे. क्लिनिंग करता वापरला जाणार आहे म्हणजेच हा काय आहे, स्ट्रॉंग बेस आहे. बरोबर की नाही? 11 ते 12 त्याचा पीएच आहे. बघा, पांढरा नाही, हा करड्या रंगाचा आहे. गंधहीन आहे, वास नाहीये. पण आम्लारी धर्मी, चव कशी असेल, कडवट असेल. हो की नाही? आता ह्याच्या केमिकल फॉर्म्युलामध्ये 10 मॉलिक्युल्स आहेत पाण्याचे. Na2CO3 10H2O. ह्याला म्हणतात वॉटर ऑक्सिडायझेशन. जेव्हा एखाद्या स्ट्रक्चरला आकार येण्याकरता एखाद्या मॉलिक्युलमध्ये काही ॲडिशनल पाण्याच्या मॉलिक्युलची गरज असते. त्याला आपण म्हणतो वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन. तर Na2CO3च्या या ज्या काही स्ट्रक्चरल फॉर्मॅटमध्ये 10H2O चे मॉलिक्युल आपण टाकून बघितले तर आपल्याला जो काही मोठा क्रिस्टल दिसतो तो असतो आपल्या वॉशिंग सोडाचा 1 क्रिस्टल. अर्थात वॉटर क्रिस्टलायझेशन हे केव्हा असतं, जेव्हा आपण क्रिस्टल फॉर्ममध्ये ती गोष्ट बघतो. जर हा धुण्याचा सोडा आपण गरम केला, तापवला तर काय होईल? पाण्याची वाफ होईल, पाणी निघून जाईल आणि ते क्रिस्टल अमॉर्फस फॉर्ममध्ये टर्न होतील. बरोबर? त्याचं केमिकल नेचर बदलतं का? नाही. पण त्याचं फिजिकल नेचर बदलतं. क्रिस्टलमधून ते पावडर बनते, पावडरचे पुन्हा क्रिस्टल्स बनतात जेव्हा ते पाणी अब्सॉर्ब करून घेतात. ठीक आहे? आता ह्याचा वापर कुठे-कुठे होतो? आपण मगाशीच बोललो, जिकडे-जिकडे धुण्याचे काम, तिकडे-तिकडे ह्याचे काम. बेकिंग सोडा येतो. तर त्याचं एक महत्वाचं काम जे मला आवडलं आणि वेगळं आहे त्यातलं ते आहे दुष्फेन पाणी सुफेन बनवणं. दुष्फेन म्हणजे आपल्याला ऑलरेडी माहिती आहे, की हे ते पाणी आहे ज्याच्यामध्ये अ, आपण ही पी आपली मराठीमध्ये नाव तर इंग्लिशमध्ये आहे, इथपर्यंत ती इंग्लिशमध्ये आहे आणि पुढे ती मराठीमध्ये आहे. बरं. तर ह्याच्यामध्ये काय होतं, की आपल्या ह्या सबस्टन्सला आपण काय करतोय, की त्याला अ, हां, वॉशिंग सोडा आहे तर त्याचा वापर आपण कशासाठी करतोय? क्लिनिंगसाठी. जेव्हा एखाद्या विहिरीचं पाणी किंवा टँकरचं पाणी, बोरचं पाणी हे खूप क्षारयुक्त असतं. अशा क्षारयुक्त पाण्यामध्ये ना साबणाचा फेसच होत नाही. किती पण शॅम्पू टाका, साबण टाका, पावडर टाका, घासा, रगडा काही करा पण त्याचा फेसच बनत नाही. अशा पाण्यामध्ये तुम्ही धुणार तरी कसे? कपडे धुणार कसे? केस धुणार कसे? भांडी घासणार कशी? साफ करण्याकरता, त्याला ऑइली नेचर काढण्याकरता, डाग घालवण्याकरता साबण कशाकरता वापरतो? त्याच्यासाठी तर वापरतो ना आपण. मग जर ते काम करत नसेल तर काय करायचं? मग त्याच्यामध्ये त्या पाण्यामध्ये हा धुण्याचा सोडा टाकतात. हा काय करतो? त्याच्यामधले जे काही सगळे सॉल्ट्स जे काही क्षार आहेत त्यांची रिएक्शन करून त्याला खाली त्याची पी बनवतो. पी म्हणजे प्रेसिपिटेट आणि खालच्या बाजूला अवक्षेप त्याचा जमा करतो आणि वरच्या बाजूला जे काही पाणी असतं ते चांगलं स्वच्छ असतं. क्षार सगळे खाली गेले ना आता. वरती जे सगळं पाणी आहे ते सगळं नॉर्मल पाणी आहे. त्या पाण्याचा छानपैकी वापर करून आपण फेस वगैरे बनवून जे काही क्लीन करायचं ते सगळं करून घेऊ शकतो. ठीक आहे. हा झाला त्याचा सगळ्यात महत्वाचा मला आवडलेला उपयोग. बाकी तर ते कागद उद्योग इकडे-इकडे ब्लिचिंग करण्याकरता, क्लीनिंग करण्याकरता सगळीकडे वापरलं जातं. आता किरणोत्सारी पदार्थ. ओके. किरणोत्सारी पदार्थ हे काय आहे इथे बघूया आणि मग आपण जाऊया आपल्या पुस्तकामध्ये. युरेनियम, थोरियम, रेडियम यांच्यासारख्या उच्च अणुअंक असणाऱ्या मूलद्रव्यांमध्ये अदृश्य, अतिभेदक आणि उच्च दर्जा असणारी प्रारणे उत्स्फूर्तपणे उत्सर्जन करण्याचा गुणधर्म असतो. त्याला किरणोत्सार असं म्हणतात. मुलांनो, आपण आपलं इंग्लिशच्या पुस्तकातनं असे बघूया. वी नीड टू अंडरस्टँड व्हॉट इट इज. ठीक आहे. बघा. रेडिओ ॲक्टिव्हिटी इज दॅट प्रॉपर्टी ऑफ द सबस्टन्सेस which by natural way radiate the energy which is already exceeded in their nucleus. आपल्याला माहिती आहे की एखाद्या केमिकल रिएक्शनमध्ये पार्टिसिपेट करणाऱ्या ॲटम्समध्ये कोण भाग घेत असतं? सी इफ आय से की सोडियम क्लोराईड म्हणजे NaCl हे एक एक्झाम्पल आपण घेऊया. तर NaCl मध्ये Na आणि Cl हे 2 ॲटम आहेत. Na आणि Cl ह्याचा Na प्लस आणि Cl मायनस बनला म्हणजे ह्यांच्यामधनं गेम कोण चेंज करते? द गेम चेंजर्स आर इलेक्ट्रॉन्स. Na प्लस आणि Cl मायनस याच्यामध्ये काय झालं? Na च्या ॲटम मधला एक इलेक्ट्रॉन गेला आणि तो Cl च्या ॲटम मध्ये आला. म्हणजेच काय झालं? ओन्ली द थिंग
विच इज चेंजिंग द प्लेस इज दी इलेक्ट्रॉन्स. हे जनरल कोणत्या पण केमिकल रिएक्शन मध्ये जे कोणी भाग घेत असतात, जे काही रिएक्टिव्ह असतात, ते सगळे असतात इलेक्ट्रॉन्स. पण जेव्हा एखाद्या ॲटमच्या न्यूक्लियसच्या मधून काहीतरी झोल होतो, काहीतरी गडबड होते, काहीतरी एनर्जी चेंजेस होतात, काहीतरी बाहेर फेकलं जातं, तिथे असते रेडिओ ऍक्टिव्हिटी. आता हे काय आहे बघा. रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्सेस हे ते सबस्टन्सेस असतात ज्यांच्या न्यूक्लियस मधून, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ॲटम इज मेड अप ऑफ द न्यूक्लियस, सराउंडिंग इट आर दी ऑर्बिटल्स अँड द ऑर्बिटल्स आर हॅव्हिंग द इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉन्स ऑर्बिटल्स याच्या स्ट्रक्चरला याचा काही फरक पडत नाही कोण आहे काय. न्यूक्लियसच्या मध्ये कोण असतं न्यूक्लियसच्या मध्ये? वी नो दॅट इनसाइड द न्यूक्लियस देर आर न्यूक्लियॉन्स. न्यूक्लियॉन्स कोण आहेत? न्यूट्रॉन्स अँड प्रोटॉन्स. Neutrons and protons both carry the charge of one unit. One proton for one unit. One neutron for one unit. ऑलरेडी त्या दोघांमध्येही म्हणजे त्या दोनही पार्टिकल्स मध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन मध्ये वजन आहे. द न्यूक्लियस कॅरीज दिस वेट. मग आता मजा काय होते, समजा आपण एक पिशवी घेऊया. एक माझ्याकडे प्लास्टिकची पिशवी आहे किंवा कापडाची पिशवी आहे, कुठलीही पिशवी. ती पिशवी घेऊन मी गेले मार्केटमध्ये. आमच्याकडे गुरुवारचा बाजार असतो, आठवडी बाजार. त्या बाजारात गेले, पिशवी घेतली आणि गेली मी भाजी घ्यायला. एका ठेल्यावर गेले, त्यांना म्हटलं मला द्या आता कांदे, टोमॅटो, बटाटे काय काय आहे ते सगळं भाज्या लागतात आठवड्याभराच्या. पिशवीमध्ये टाकल्या. 3-4 किलो बटाटे घेतले, 2 किलो टोमॅटो घेतले, आणखीन वांगी बिंगी पण घेतली. एवढा मोठा कोबी दिला, तो पण टाकला. मग आता आणखीन फळं होती, कलिंगड. त्यानंतर आता काय आलं बरं, ते संत्री, मोसंबी, मोठे मोठे एवढे मोठे मोठे पेरू आलेत मार्केटमध्ये. ते सगळं टाकलंय, सगळं कोंबलं मी त्या पिशवीमध्ये. आता पुढे काय झालं, थोडस पुढे आल्यावरती तिथे ना आणखीन नारळ असतात ना, नारळ, शहाळं, ती पण फळं होती. ती घेतली आपण, टाकली पिशवीमध्ये. आता ह्या सगळ्याचा परिणाम काय होईल, तर पिशवीची एक कॅपॅसिटी आहे सामान धरून ठेवण्याची. पिशवी वापरून 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 किंवा सामान भरून 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 एक लिमिट असं येणार आहे जेव्हा आपोआप ती पिशवी फाटेल आणि त्यातलं सगळं सामान बाहेर फुटून बाहेर येईल. बरोबर की नाही? जे काही आपल्या पिशवीच्या बाबतीत झालं तेच न्यूक्लियसच्या बाबतीत होतं. न्यूक्लियसच्या मध्ये कॅपॅसिटी आहे प्रोटॉन आणि न्यूट्रॉनला सांभाळायची. एक पर्टिक्युलर नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स कॅन बी ऍडजस्टेड इनसाइड द न्यूक्लियस. राईट? न्यूक्लियस तुम्ही कुठल्याही ॲटमचा घ्या आणि त्याची काहीही कॅपॅसिटी बघा, पण विचार करा, एक लिमिटच्या पलीकडे तुम्ही त्याच्यामध्ये वस्तू कोंबताय 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 कोंबताय, तर कधी ना कधी कुठल्या ना कुठल्या ॲटमचा न्यूक्लियस फुटणार नाही का? ॲटम्स, दोज ऑल्सो द हेवी ॲटम्स. हेवी का? ऑलरेडी वजन खूप जास्त आहे ना. जेव्हा एखाद्या ॲटमचा ॲटॉमिक नंबर 92 असतो, त्याचा अर्थ आहे की त्याच्यामध्ये 92 प्रोटॉन्स आहेत, 92 मिनिमम 92 न्यूट्रॉन्स आहेत. 90 किती झाले? 180. 180 अधिक 4 184 छोटे छोटे पार्टिकल्स त्याच्या न्यूक्लियसमध्ये बसलेले आहेत. कधी ना कधी त्या पिशवीला वाटेलच ना की बास झालं, तर माझ्या जीवाच्या पलीकडे चाललंय हे मला काही हे सामान सहन होत नाही, मी फुटणार आहे आता. असं जेव्हा होतं तेव्हा त्या न्यूक्लियस मधनं रेडिएशन्स बाहेर येतात सप्पकन. जशी पिशवी फुटते आणि सगळे कांदे टोमॅटो बाहेर पडतात, तसं सेम न्यूक्लियस मधनं रेडिएशन्स बाहेर पडतात. आणि व्हेन दिस रेडिएशन्स आर गिवन आउट from the nucleus, the huge amount of energy is also radiated. हीच एनर्जी आपण वापरतो आणि जे काही न्यूक्लिअर पॉवर स्टेशन असतात तिकडे त्याच्यावर ती बेस्ड इलेक्ट्रिसिटी जनरेट करतो. ही नॅचरल प्रोसेस आहे. तुम्ही त्या न्यूक्लियसला काहीही करणार नाही, तुमच्याकडून त्याला काही होऊही शकणार नाही, कारण हे आपल्या हातातच नाही आहेत. हायड्रोजन कसा असावा, कार्बन कसा असावा, फ्लोरीन कसा असावा, हे आपण नाही ठरवत. त्याची रचनाच तशी निसर्गामध्ये. तसेच रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्सेस मध्ये त्यांचे न्यूक्लियस मध्ये जी काही कॅपॅसिटी आहे, ती कॅपॅसिटी संपली की ते फुटतात. आणि हे नॅचरली सुरू आहे, हजारो वर्षापासून सुरू आहे. रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्सेस आपल्या आजूबाजूला आधीपासूनच होते, पण त्याचे रेडिएशन्स आपल्याला दिसत नाही आणि आपल्याला माहित नाही की ते काय आहे. हे असं शस्त्र आहे, हे असा चाकू आहे, तुम्ही तुमच्या खिशात घेऊन फिरलात की तुम्हालाच कापेल, पण तुम्हाला कळणार नाही. असं झालंय. ज्या वेळेला रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंटचा शोध लागायचा होता, त्यावेळेला खूप सारे सायंटिस्ट याच्यावरती अभ्यास करत होते. ही तेव्हाची गोष्ट आहे जेव्हा लोकांना माहित नव्हतं की रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्सेस काय आहेत. त्यावेळेला एक्सरेजचा शोध लागला होता. एक्सरेजचा वापर करून
वर्ल्ड वॉर, स्पेशली वर्ल्ड वॉर 2च्या वेळेला प्रत्येक देशामध्ये आपापल्या सैनिकांना वाचवण्याकरता काही ना काही प्रयत्न केले जात होते. त्यावेळेला जे सायंटिस्ट होते त्यांनी खूप सारे शोध जे होते ना, हे खरं तर तिथल्या आर्मी आणि तिथल्या सोल्जर्सना वाचवण्याकरता केले होते. त्याचा नंतर वापर आपण आपल्या सायन्समध्ये केलाय. जसं एक्स-रे मशीन जे होतं, हे तिथले जे सोल्जर्स होते त्यांचे हाडं कुठे मोडली आहेत, कुठे लागलंय, नक्की कुठे फ्रॅक्चर झालंय आणि कुठे प्लास्टर करायचंय, हे शोधून काढण्याकरता केलेलं मशीन होतं खरं तर. जेव्हा या एक्स-रेचा वापर करून हे समजलं, की असे काही रेडिएशन्स असतात, जे आपल्या शरीराच्या आरपार जातात, पण हाडांच्या आरपार जात नाहीत आणि ते आपल्याला दिसत पण नाहीत, पण असतात. एक्स-रेज आपल्याला दिसत नाही, पण असतात. हा अभ्यास सुरू होता आणि त्यावेळेला हाच अभ्यास पुढे कंटिन्यू करून एक नवा शोध लागला, जो होता ह्या रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्सेसचा आणि तो लावला हेन्री बॅक्वेरेल. बघा, फ्रेंच सायंटिस्ट होता हेन्री बॅक्वेरेल. तो ॲक्चुअली पीच ब्लेंड या युरेनियमच्या एका कंपाउंडचा अभ्यास करत होता. युरेनियम हा एक एलिमेंट आहे. हेवी एलिमेंट आहे युरेनियम. या युरेनियमचा तो पीच ब्लेंड नावाचं एक कंपाउंड आहे. कंपाउंड म्हणजे संयोग. युरेनियम इज विथ सम अदर एलिमेंट असं ते एक कंपाउंड आहे. त्याचा तो अभ्यास करत होता आणि ही हॅड केप्ट सम अनयुज्ड फोटोग्राफिक प्लेट्स इन अ कार्डबोर्ड बॉक्स इन अ ड्रॉवर. त्याच्या ड्रॉवरमध्ये एक बॉक्स होता. पुठ्ठाचा डब्बा आपला कसा कोणता तरी आपण सामान-बिमान गिफ्ट आणतो त्याचा बॉक्स कसा असतो. त्या बॉक्समध्ये त्याने काही फोटोग्राफिक प्लेट ठेवल्या होत्या. फोटोग्राफिक प्लेट म्हणजे अशा काळ्या-काळ्या रंगाच्या पट्ट्या असतात. त्याच्यावरती काही रेडिएशन्स पडले, लाईट पडला, की त्याच्यावरती ते चित्र डेव्हलप होतं. पूर्वी अशा फोटोग्राफिक प्लेट्सवरती फोटोचे रील्स असायचे. लोकांच्या लग्न कार्यामध्ये, मुंजीमध्ये, कार्यक्रमांमध्ये, वास्तुशांतीमध्ये, बर्थडेला असे फोटो काढले जायचे आणि ते फोटो डेव्हलप करायला लॅबमध्ये द्यावे लागायचे. मग ते फोटोज डेव्हलप केले, की अशी हार्ड कॉपी मिळायची. म्हणजे तुम्ही बघितलं असेल काही लोकांच्या लग्न कार्यामध्ये तसे ते अ, लग्नाचे अल्बम जे असतात आजकाल, तर अल्बम बनवण्याची टेक्निक जेव्हाची आहे तेव्हाचं मी सांगते. हे तेव्हा हार्ड कॉपीज होतं. तेव्हा मोबाईल वगैरे असला फालतूपणा कुठे काही नव्हता. कोणीही स्वतःचे सेल्फी काढायचे नाही आणि लोकांचे फोटोही काढायचे नाही. सगळ्यांकडे काही विशिष्ट कंपन्यांचे कॅमेरे असायचे आणि त्या कॅमेऱ्यामधनं लोकं फोटो काढायचे आणि त्याच्या हार्ड कॉपीज काढाव्या लागायच्या. त्याला फोटोग्राफीची फिल्म म्हणायचे. ते फिल्म डेव्हलप केली की फोटो यायचे. तर अशा फोटोग्राफिक प्लेट काळ्या-काळ्या रंगाच्या त्याने त्याच्या ड्रॉवरमध्ये त्या बॉक्समध्ये ठेवून दिल्या होत्या आणि त्याच बॉक्सच्या वरती त्याने हा कंपाउंड ठेवून दिला. कुठला? पीच ब्लेंड. कसला आहे तो? युरेनियमचा. आणि काही दिवस तो काही दुसऱ्या कामामध्ये लागला आणि ते विसरून गेला, की त्याने असं-असं इथे ड्रॉवरमध्ये ठेवलंय. सामान आणून ठेवून देतो की नाही आपण, चला दुसरं काम करू म्हणून तसं त्याने ठेवून दिलं आणि तो विसरून गेला, की आपण असं-असं इथे ठेवलेलं आहे. He happened to leave the uranium compound on it, and after a few days, he washed the plates only to find that the plates were cloudy and showed the shape of the key. बघा, आता मजा अशी झाली होती, ते जे काही त्याने फोटोग्राफिक प्लेट त्या बॉक्समध्ये ठेवल्या होत्या, त्या काढल्या. त्याला दिसलं चावीच्या आकाराचं त्याच्यावरती काहीतरी चित्र तयार झालंय. विचार करायला लागला, हे काय झालं? म्हणजे इथे काहीतरी लाईटाचा इम्पॅक्ट आलाय किंवा इथे असे काही रेडिएशन्स आलेत, ज्याच्यामुळे हे डेव्हलप झाले म्हणून त्याने त्याला क्लीन केलं आणि मग त्याला समजलं, की युरॅनियमचे जे काही कंपाउंड आहे, हे जे काही कंपाउंड आहे, हेच काहीतरी त्याच्यामध्ये काही रेडिएशन्स टाकत असेल. रेज लाइक एक्स-रेज अशा एक्स-रेज सारखे न दिसणारे रेडिएशन्स टाकत असेल, जे त्या बॉक्समधून पेनिट्रेट झालेत आणि खाली त्या प्लेटवरती आलेत. आणि ह्याच्यावरून त्याने हे रेडिओ ॲक्टिव्हिटीचा शोध लावला आणि मग त्या रेजना बॅक्वेरेल रेज असं म्हणायला लागली लोकं. काही दिवसानंतर मॅडम क्युरी यांनी अशाच प्रॉपर्टीज थोरियममधनं शोधून काढल्या. मॅडम क्युरी म्हणजे मेरी क्युरी आणि त्यांचे मिस्टर पेरी क्युरी यांची गोष्ट पण अशीच इंटरेस्टिंग आहे. अल्फा, बीटा, गॅमा रेज बद्दल तर बोलूच आपण, पण जरा रेडिओ ॲक्टिव्हिटी काय आहे समजून घ्या. खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे हा. म्हणजे पूर्ण केमिस्ट्रीमधला सगळ्यात इंटरेस्टिंग टॉपिक जर कोणी बघितला ना कुठला, तर एकतर ते ॲटॉमिक स्ट्रक्चर आहे आणि ॲटॉमिक स्ट्रक्चर रेडिओ ॲक्टिव्हिटी शिवाय पूर्ण होऊ नाही शकत ना. बघा, ही जी मेरी क्युरी होती, तिची स्टोरी पण अशीच खूप इंटरेस्टिंग आहे. ती त्या काळामध्ये जेव्हा असं काही नाहीये, की भारतामध्ये स्त्रियांवरती फार बंधनं होती. प्रगत आणि अतिश्रीमंत आणि सुशिक्षित, सुसंस्कृत देशांमध्ये असं म्हणवणाऱ्या देशांमध्ये सुद्धा
पूर्वीच्या म्हणजे एक 18व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत स्त्रियांवर खूप बंधनं होती. त्यांना शिक्षणाचा अधिकार नव्हता, त्यांना लग्नाचा अधिकार नव्हता, त्यांना तर म्हणजे वोटिंग करण्याचा पण अधिकार नव्हता. कशाचेच अधिकार त्यांना दिले नव्हते. जसं घरामध्ये असेल तसं ते फॉलो करायचं आणि तेच फॉलो करतच राहायचं आणि तसंच मरून जायचं. असं त्यांच्या पण कंट्रीजमध्ये होतं. अशाच कंट्रीमध्ये तिचा पण जन्म झाला. आता तिचं काय झालं, की तिचे बाबा होते सायन्स टीचर आणि ॲक्चुअली मॅथ्स टीचर आणि सायन्स ऑब्व्हियसली सायन्स मॅथ्सचं डिस्कशन त्यांच्या घरामध्ये व्हायचं आणि तिची आई पण टीचर होती, पण प्रायमरी स्कूलची टीचर होती. आणि ती तिच्या बाबांसारखी हुशार होती आणि इन्क्विजिटिव्ह होती. शोध लावून बघू, हे करून बघू, ते करून बघू. आणि मुलींना जास्त शिक्षणाची परमिशन नव्हती त्यावेळेला तिकडे. मग लपून-छपून कसं तरी करून तिने तिचं कॉलेज पूर्ण केलं आणि जॉब केला कॉलेजमध्ये ॲज अ लेक्चरर. त्यावेळेला ही गोष्ट खूप अशी कसं काय एखाद्या मुलीने एवढं शिकणं आणि जॉब करणं शक्य आहे, अशी परिस्थिती होती. पण तिचे बाबा स्वतः एज्युकेशनिस्ट होते. त्याच्यामुळे त्यांना ते माहिती होतं, की आपल्या मुलीला शिक्षणाची आवड आहे, तिला ते स्वतःहून करायचंय तर ती करतीये. आणि मग तिने डॉक्टरेटसाठी अप्लाय केलं आणि तिचा हा सब्जेक्ट होता केमिस्ट्री. ती केमिस्ट्रीमध्ये रिसर्च करत होती. आता तुम्हाला हे जे कळलं ना एक्स-रेची स्टोरी, हे त्यावेळेला त्या दरम्यान सुरू होतं. एक्स-रेज बनवणं, एक्स-रे मशीन बनवणं. त्या एक्स-रे मशीनवरनं तिने जे इन्स्ट्रुमेंट असतं ना, की हाताचा एक्स-रे काढणं वगैरे हे सगळं तिने बनवलं होतं ॲक्चुअली. त्याच वेळेला तिने अशा वेगवेगळ्या सबस्टन्सेसचा अभ्यास करायला सुरुवात केली आणि तिला या थोरियममध्ये ही रेडिओ सापडली. तिच्या असं तिच्या अभ्यासाचा टॉपिकच नंतर रेडिओ झाला. तिने ज्या माणसाशी लग्न केलं तो होता फिजिक्सचा रिसर्चर आणि ही होती केमिस्ट्रीची रिसर्चर. त्यांची स्वतःची लॅब होती आणि त्या लॅबमध्ये ते रात्रंदिवस काही ना काही, काही ना काही शोध लावायचे, काही ना काही करून बघायचे, काही ना काही नवीन-नवीन गोष्टींचे त्यांच्याकडे काहीतरी प्रमाण असायचं. सो असं त्यांचं दोघांचंही अभ्यासातलं काम होतं. आता हिची गोष्ट अशी होती, की ज्या वेळेला लोकांना माहीतच नव्हतं, की रेडिओ काय आहे, त्यावेळेला ही त्याच्यावर काम करत होती. ह्याचे आपल्या शरीरावर काही दुष्परिणाम होऊ शकतात का? विषयच नव्हता, माहीतच नव्हतं, की हे रेज कोणते आहेत. तिच्या खिशामध्ये त्याचे सॅम्पल असायचे. ते व्हाईट कलरचे लॅब कोट असतात माहिती आहे तुम्हाला. असे लॅब कोट घालून ती फिरायची. ऑब्व्हियसली केमिस्ट्री लॅबमध्ये लोकं ते घालतातच लॅब कोट. त्या लॅब कोटमध्ये, खिशामध्ये, घरामध्ये सगळीकडे तिच्या डायरीमध्ये, पेनामध्ये सगळीकडे कुठे ना कुठे, कुठे ना कुठे, कुठे ना कुठे या सगळ्या रेडिओएक्टिव्ह सबस्टन्सेसचा एवढा इम्पॅक्ट झाला होता, की तिच्या स्वतःच्या शरीरामध्ये पण तिला तिला कॅन्सर झाला त्याच्यामुळे. तिला माहीत पण नव्हतं, की असे दुष्परिणाम होतात. एवढंच नाही, जेव्हा तिला फ्युनरल म्हणजे आपल्याकडे जसं हिंदू धर्मामध्ये एखादी व्यक्ती वारल्यावर तिला जाळून टाकतात. म्हणजे त्याला अग्नी म्हणजे देहाला अग्नी देणं म्हणतो की नाही आपण. तसं त्यांच्याकडे फ्युनरल म्हणजे जमिनीखाली गाडतात. पण मॅडम क्युरी म्हणजे मेरी क्युरीच्या शरीरामधूनच आता रेडिओ ॲक्टिव्हिटी बाहेर पडत होती. म्हणजे तिचं शरीरच आता रेडिओ ॲक्टिव्ह झालं होतं. इतकं तिच्या सगळ्या वस्तूंच्या आजूबाजूला रेडिओ सबस्टन्सेस तिच्या घराला पण, तिच्या वस्तूंना पण टच करण्याकरता, अभ्यासाला घेण्याकरता एक स्पेशल फॉर्म भरून द्यावा लागतो, की जर तुम्हाला काही झालं तर जबाबदार तुम्ही आहात. कारण की ते रेडिओ सबस्टन्सेस आहेत, अजूनही आहेत. तिला गाडल्यानंतर तिच्या ते बंद करतात ना असं, काहीतरी म्हणतात त्याला लक्षात नाही मला आता. बंद केल्यानंतर त्याच्यावरती लीड ह्या एलिमेंटचा असा खूप मोठा असा एक हे लावलाय, काय बरं म्हणतात, वरच्या बाजूला कट्टा बांधलाय, जेणेकरून त्याच्यातनं रेडिओ ॲक्टिव्हिटी ॲब्झॉर्ब व्हावी आणि बाहेर पडू नये. पण तिने जे काम केलं त्याच्यामुळे लोकांना समजलं, की रेडिओ ॲक्टिव्हिटी काय असते. बघा, जे पहिल्यांदा शोध घेतात, त्यांना काही ना काही, काही ना काही त्याचे दुष्परिणाम तर भोगावे लागतात. पण केमिस्ट्रीमधली नोबेल प्राइज मिळवणारी ती पहिली लेडी आहे. आणि एकाच बाईला 2 नोबेल प्राइज मिळवणारी पण ती एकमेव बाई आहे. तर ती ग्रेट सायंटिस्ट आहे आणि तिने केलेले रिसर्चेस पण सगळ्यात भारी आहेत. आणि त्याच्यामुळे जे त्यावेळेला लोकं म्हणत होते ना, काय मुलींनी अभ्यास करून उपयोग आहे, काय त्यांनी हे करावं वगैरे, त्या सगळ्यांच्या गलोरमधली चपराक आहे, की ती नोबेल प्राइज विनर ट्वाइस इन दी हिस्ट्री अशी एक लेडी आहे. जे अभ्यास करायचं ठरवलं तर काही करू शकते. ग्रेट आहे की नाही? मस्त मोटिव्हेटिंग स्टोरी आहे. आता आपल्या रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्सेसला आपण समजून घेऊया. हा एक एलिमेंट आहे, जो आहे रेडिओ ॲक्टिव्ह. आपण मला काढावं लागेल. लाल रंगाने तरच तो तुम्हाला दिसेल. हा बघा, हा एलिमेंट इथे ठेवलेला आहे. सॉरी. धिस इज अ हेवी एलिमेंट जो रेडिओ ॲक्टिव्ह आहे. आता हा सगळीकडनं लीड बॉक्सने कव्हर आहे. लीड रेडिओ ॲक्टिव्ह रेज ॲब्झॉर्ब करतो. हा लीड नावाचा धातू जो आहे,
तो सगळ्या ह्या रेडिएशन्स ॲब्झॉर्ब करतो. आता इथून आलेली जी रेडिएशन आहे, ही इथून जी बाहेर पडेल, ती ह्या वुडन स्लिटमधनं पण बाहेर पडेल. मग अल्फा, बीटा, गॅमा अशा 3 प्रकारचे रेडिएशन्स त्याच्यामधनं बाहेर पडतात. आता हे काय आहे? आणि हा प्रयोग कसा झाला? आता बाहेर पडणाऱ्या या रेडिएशन्सला एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह असं पॉझिटिव्ह, निगेटिव्ह असं दोन्ही बाजूला अ, हे केलंय त्याच्यामध्ये चार्ज लावलेत. आता जो बीम इकडे आला, त्याला पॉझिटिव्ह कडे जाणारा जो आहे, त्याचा अर्थ काय? तो स्वतः निगेटिव्ह आहे. जो निगेटिव्ह कडे चाललाय, तो स्वतः पॉझिटिव्ह आहे. वी नो दॅट अपोजिट्स अट्रॅक्ट. जर हा पॉझिटिव्ह कडे पॉझिटिव्ह आला, त्याचा अर्थ काहीतरी गडबड आहे ना. पॉझिटिव्ह कडे पॉझिटिव्ह येऊच शकणार नाही. तो रिपेल होईल, ढकलला जाईल. जो रे पॉझिटिव्ह रॉडकडे वळला, तो निगेटिव्ह आहे आणि त्याला म्हणतात बीटा रेज. जो अल्फा आहे, तो आहे पॉझिटिव्ह आणि गॅमा रेडिएशन्स, त्या रेडिएशन्स आहेत लाइक लाईट, त्या कुठेच डेव्हिएट होत नाही ना, त्या पॉझिटिव्ह आहेत ना त्या निगेटिव्ह आहेत. त्या जशा आल्या तशा त्या बाहेर पडतात आणि हाय पेनिट्रेशन पॉवर यांच्यामध्ये आहे. सगळ्यात जास्त पॉवरफुल त्या आहे. अल्फा रेज दुसरा नंबर, बीटा रेज तिसरा. ठीक आहे. आता जरा यांना आपण समजून घेऊया की हे काय आहे. बघा, in 1889, Rutherford discovered that the radiations emitted by radium were of two types. They are called alpha and beta. Villard discovered the third type, namely gamma. म्हणजे अल्फा बीटा कोणी डिस्कवर केले होते? आपले रुदरफोर्डने. आणि विलार्डने गॅमा रेडिएशन्सचा शोध लावला. When these rays are allowed to pass through two oppositely charged plates, they get separated. And this method was introduced by Rutherford in 1902. Rutherford and Villard studied the radiation emitted by radioactive substances. For this purpose, the rays were allowed to pass through an electrical field, and a photographic plate was held in their path. It was found that the radiation was divided into three types. One type of radiation deviated slightly towards the negatively charged plate, while the second towards positively charged plate. आणि म्हणजेच काय झालं, एक त्यातला जो बीमचा पार्ट होता तो पॉझिटिव्ह कडे गेला, एक निगेटिव्ह कडे गेला. म्हणजेच काय, ते आर चार्ज्ड पार्टिकल्स. म्हणूनच तर मग गॅमा रेडिएशनचा शोध नंतर का लागला? कारण ते कुठेच डेव्हिएट होत नाही ना. ठीक आहे. आता अर्न्स्ट रुदरफोर्ड याच्याबद्दल आपल्याला माहिती पाहिजे. रुदरफोर्डचा फेमस एक्सपेरिमेंट आहे अल्फा पार्टिकलचा, बरोबर. बघा, अर्न्स्ट रुदरफोर्ड 1937 पर्यंत होता बरं का माणूस. अ सायंटिस्ट फ्रॉम न्यूझीलंड did research on radioactivity under the guidance of J.J. Thomson at the Cavendish Laboratory at Cambridge and McGill University, Canada. He showed that the nitrogen atom could be split by bombarding it with alpha particles. And this experiment ushered in a new era in the field of physics. भारी ना? किती मस्त अभ्यास आहे हा. आता अल्फा, बीटा आणि गामा रेडिएशन्सच्या प्रॉपर्टीज बघायच्या काय आहेत त्या. बघा, आता पहिल्यांदा अल्फा पार्टिकल्स म्हणजे काय ते बघा. ते असतात हेलियमचे न्यूक्लियस. बीटा म्हणजे काय आहेत? इलेक्ट्रॉन्स. आणि गामा म्हणजे रेडिएशन्स. आता मास बघा, मास म्हणजे वजन. आता आपल्याला माहिती आहे हेलियमचं न्यूक्लियस आहे. हेलियम न्यूक्लियसचं वजन असतं 4, बरोबर ना. तर अल्फा रेजचं पण मास किती आहे? अप्रॉक्सिमेटली 4 युनिट. बीटा काय? इलेक्ट्रॉन आहेत बिचारे. इलेक्ट्रॉनला काय वजन असतं? 0.00054 युनिट, एवढं कमी वजन. गॅमा रेजला मासच नाहीये कारण ते रेडिएशन आहेत. ह्याचा चार्ज असतो +2, हेलियम न्यूक्लियस म्हटलं आपण. बीटाचा चार्ज आहे -1 कारण तो आहे इलेक्ट्रॉन आणि हे आहेत न्यूट्रल. वेलोसिटी, वेलोसिटी म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ, काय रेट ऑफ चेंज ऑफ? मला सांगा, व्हॉट इज वेलोसिटी? 1/5 to 1/20 टाइम्स द वेलोसिटी ऑफ लाईट. अच्छा, लाईटाच्या कंपॅरिझन मध्ये ह्याची वेलोसिटी, जर लाईटाची वेलोसिटी 5 असेल तर याची 1 असेल, 20 असेल तरी पण याची 1 असेल. म्हणजेच काय, लाईटाच्या स्पीड पेक्षा बरंच कमी आहे ह्याचा स्पीड. आणि ह्याची स्पीड 1/5 to 9/10 टाइम्स द वेलोसिटी ऑफ द लाईट. कारण की हे पार्टिकल्स हेवी आहेत,
जड आहेत, पॉझिटिव्हली चार्ज आहेत, तर ह्याचा स्पीड हा बीटापेक्षा कमी आहे. बरोबर. बीटा काय इलेक्ट्रॉन्स आहेत, हलके-फुलके, त्याला काही वजन नाही, चार्ज आहे इलेक्ट्रॉन निगेटिव्ह चार्ज आहे, पण ते खूप कमी वजनाने खूप लांबपर्यंत धावू शकतात. गामा रेज मात्र सेम ॲज दॅट ऑफ द व्हेलॉसिटी ऑफ लाईट. जेवढी लाईटाची व्हेलॉसिटी आहे तेवढीच गॅमा रेजची. ऑब्व्हियसली कारण ते रेडिएशन्स आहेत. डेव्हिएशन इन द इलेक्ट्रिक फील्ड अट्रॅक्टेड टुवर्ड्स निगेटिव्हली चार्ज प्लेट. ऑब्व्हियसली कारण ते पॉझिटिव्ह आहेत. मग ते निगेटिव्ह प्लेटकडे जाणार. बीटा अट्रॅक्टेड टुवर्ड द पॉझिटिव्हली चार्ज प्लेट कारण काय ते निगेटिव्ह आहेत. आणि गॅमा आणि न्यूट्रल त्याच्यामुळे नो डेव्हिएशन सरळ जातात ते. पेनिट्रेटिंग पॉवर कॅन पेनिट्रेट ऑन अन अल्युमिनियम शीट ऑफ 0.02 मिलीमीटर थिकनेस. त्याचा थिकनेस 0.02 मिलीमीटर पेक्षा कमी असेल. एवढ्या जाड अल्युमिनियमच्या शीट म्हणजे अल्युमिनियमचा पत्रा, त्याला ते पेनिट्रेट म्हणजे आरपार जाऊ शकतात. बीटा can penetrate an aluminum sheet of thickness 2 mm, which is 100 times the penetration of alpha particles. हे 0.02 mm शीट मधनं जातात आणि हे तर 2 mm पर्यंत जातात. म्हणजे जास्त जाड अल्युमिनियमच्या पत्र्याच्या आरपार बीटा पार्टिकल जाऊ शकतात. आणि मग उरलेले गॅमा कॅन पेनिट्रेट 15 सेंटीमीटर थिक लीड स्क्रीन विच इज 10,000 टाइम्स दॅट ऑफ अल्फा पार्टिकल्स. 15 सेंटीमीटर म्हणजे आपली प्लास्टिकची पट्टी असते ना, एवढ्या प्लास्टिकच्या पट्टीला, ते पण लीडच्या पट्टीला, लीड स्क्रीन, लीड म्हणजे तो एलिमेंट जो की ह्या सगळ्यांना ऍब्झॉर्ब करतो, त्या एवढ्या 15 सेंटीमीटरच्या पट्टीला तो आरपार कापू शकतो. म्हणजे हे आपल्या अल्फा पार्टिकलच्या 10,000 पट जास्त आहे त्याचं पेनिट्रेशन पॉवर. आयोनायझेशन पॉवर. आयनाइज करणं म्हणजे काय? इलेक्ट्रॉन्स उडवणं. समोरच्या ॲटम मधले इलेक्ट्रॉन्स उडवून त्याला आयन बनवणं, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह. आता याचं आयनायझेशन पॉवर कसं आहे? व्हेरी हाय. कारण तो स्वतः हायली चार्जड आहे, पॉझिटिव्ह आहे, वजन आहे. त्याच्यावर आपटेल त्याला इलेक्ट्रॉन त्याचे पळवेल तो. म्हणून तो काय करतो? हायली आयनाइज करतो. बीटा रेज आयनाइज करतात पण कमी करतात. का बरं? कारण की ते वजनाने हलके आहेत. आणि गॅमा रेज व्हेरी लो. ते रेडिएशन्स आहेत फक्त. ते येतात आणि जातात, पेनिट्रेट करतात, पण ते कोणाला आयनाइज करण्याच्या शक्यतेचे नसतात. पॉवर टू प्रोड्यूस फ्ल्युरोसन्स. फ्ल्युरोसन्स प्रोड्यूस करण्याची पॉवर त्यांच्यामध्ये व्हेरी हाय, व्हेरी लो आणि लो. फ्ल्युरोसन्स म्हणजे प्रकाश. हा प्रकाश कसा काय ते बनवू शकतात? त्यांच्यामध्ये अल्फा रेजमध्ये खूप जास्त पॉवर आहे, ह्याच्यामध्ये खूप कमी आहे आणि गॅमामध्ये तर अतिशयच कमी आहे. बरोबर. हे झाले अल्फा, बीटा, गॅमा. आता याचे युजेस काय आहेत? इट इज अ मिसकन्सेप्शन दॅट रेडिओएक्टिव्ह एलिमेंट्स आर युज्ड ओनली फॉर मेकिंग अन ॲटम बॉम्ब. त्या फक्त ॲटम बॉम्ब होण्याकरता ते नाही वापरत. दे रेडिओएक्टिव्ह आयसोटोप्स आर युज्ड इन व्हेरियस फील्ड्स सच एज सायंटिफिक रिसर्च, ॲग्रिकल्चर, इंडस्ट्री, मेडिसिन एक्सेट्रा. बरोबर की नाही? अनेक ठिकाणी त्याचा वापर होतो. सगळ्यात महत्वाचं रिसर्च, ॲग्रिकल्चर, इंडस्ट्री, मेडिसिन. मेडिसिनमध्ये खूप 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 जास्त वापर होतो रेडिओएक्टिव्ह आयसोटोप्सचा. स्पेशली कॅन्सरच्या ट्रीटमेंटमध्ये असे खूप सारे रेडिओएक्टिव्ह सबस्टन्सेस वापरले जातात. रेडिओएक्टिव्ह सबस्टन्सेस आर युज्ड इन 2 वेज. कसं त्यांना वापरायचं? बाय युजिंग द रेडिएशन्स अलोन. त्यांचे स्वतःचे जे काही रेडिएशन आहेत ते वापरायचे किंवा त्यांना एलिमेंटल फॉर्ममध्ये वापरायचं कुठल्या तरी मेडिसिनमध्ये किंवा काहीतरी कंपाऊंड फॉर्ममध्ये. आता नॅचरल रेडिओएक्टिव्हिटी म्हणजे काय? Generally, the elements with atomic number from 82 to 92 are found in the found to radiate spontaneously in the nature. म्हणजे खूप हेवी एलिमेंट्स आहेत ना हे सगळे. हे काय करतात? त्यांच्या त्यांच्या नॅचरल ॲम्बियन्समध्ये स्पॉन्टेनियसली रेडिएट करतात. म्हणून त्यांना म्हणतात नॅचरल रेडिओएक्टिव्ह सबस्टन्सेस. आर्टिफिशियल रेडिओएक्टिव्ह सबस्टन्सेस कोणते कोणते आहेत? द कपल फ्रेडरिक जॉलियट क्युरी अँड आयरिन जॉलियट क्युरी first invented induced radioactivity. The radioactive elements produced in the nuclear fission processes brought about in the laboratory by bombardment of particles are called as artificial radioactive elements. They were awarded the Nobel Prize in 1935 for this invention. या दोघांनी मिळून आर्टिफिशियल रेडिओएक्टिव्हिटी डेव्हलप केली होती.
म्हणजे आर्टिफिशियली एखादा न्यूक्लियस जेव्हा त्याच्यामधनं रेडिएशन्स बाहेर एमिट करेल त्याला म्हणतात आर्टिफिशियल रेडिओ. आज आपण थांबूया इथे. आपली वेळ संपलेली आहे. रेडिओएक्टिव्ह आयसोटोप्स आर यूज्ड इन व्हेरियस फील्ड्स. कोणत्या-कोणत्या ठिकाणी त्याला वापरतो आपण. रेडिओग्राफी आहे, थिकनेस डेन्सिटी लेव्हल आहे, ल्युमिनेसंट पेंट अँड रेडिओल्युमिनेसन्स, यूज इन सिरॅमिक आर्टिकल्स, फील्ड ऑफ ॲग्रीकल्चर, मेडिसिनल युजेस म्हणजे मेडिकल सायन्सेस आणि मग हझार्ड्स ऑफ रेडिओएक्टिव्ह सबस्टन्सेस. ह्या 2 गोष्टी आपण पुढच्या वेळेला बघणार आहे. अ पीप इंटू द पास्ट. जरा आता याच्यात एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे ती आपण ऐकू आणि थांबवू आज. हां. Chernobyl disaster. On 26th April 1986, a graphite reactor in the Chernobyl atomic power plant exploded, and suddenly the radioactive isotopes and radiation came out. Due to this episode, radioactive isotopes entered the human body through water and land and caused genetic disorder. These got carried further into the next generation. Thyroid diseases increased in children as well as adults. As a result, the incidence of throat disease is greater than in other places. ठीक आहे ना? असा ब्लास्ट झाल्यानंतर त्यातले सगळे जे काही रेडिओएक्टिव्ह सबस्टन्स होतं ते फ्युअल असतं अशा ठिकाणी. ते बाहेर पडलं, ते सगळीकडे पसरलं, लोकांच्या बॉडीमध्ये गेलं आणि त्याने सगळ्यांना इम्पॅक्ट पण केलं. तर अशा पद्धतीने हे जे काही आपण आता मी एवढा वेळ तुम्हाला बुक दाखवत होते, म्हणजे तुम्हाला ती स्क्रीन शेअर झाली नाही वाटतं. ऑलराइट. आय वॉज शेअरिंग धिस पार्ट फ्रॉम द बुक टू यू. आपण काय-काय बोललो बघा. आपण रेडिओएक्टिव्ह सबस्टन्सेस बद्दल बोललो. असंही आपण बरंच अवांतर बोललो. मी तुम्हाला रेडिओएक्टिव्ह सबस्टन्सेसची गोष्ट पण सांगितली. ह्याच्यामध्ये आपण वॉशिंग सोप वगैरे हे सगळं मी तुम्हाला पी-पी-टीमधनं दाखवलं होतं. आणि पुस्तकामधनं आपण रेडिओएक्टिव्ह सबस्टन्सेस जेव्हा सुरू केलं, तेव्हा तुम्हाला मी त्याची स्टोरी सांगितली, की ते कसं शोधलं गेलं. आणि हे आहेत ते अल्फा, बीटा आणि गॅमा रेज. ठीक आहे. हा आहे आपला रुदरफोर्ड, ज्याने या गोष्टीचा शोध लावला. बरोबर. आता आपण जे कंपॅरिझन मगाशी बोललो, ते इथे या टेबलमध्ये होतं बघा आणि मला इथं मार्किंग केलंय आणि मला असं वाटलं, की मी तुम्हाला ते शेअर केलंय. एनिवेज मुद्दे सगळे आपण बोललोय, ते इथेच मार्क केलेले आहेत. आणि रेडिओएक्टिव्हिटी, नॅचरल आणि आर्टिफिशियल या दोन्ही मुद्दे आपण मगाशी बघितले. हा खालचा जो भाग आहे, युजेस, ठीक आहे, आणि त्याचे हजार्ड्स, या दोन्ही गोष्टी आपण पुढच्या वेळेला बघणार आहे. आणि याच्यानंतर आपला लास्ट पार्ट सुरू होईल, सम केमिकल सबस्टन्सेस इन डे टू डे लाईफ. ते झालं की अवर लेसन विल बी ओव्हर. चला थांबूया आपण आज, भेटूया पुढच्या वेळेला. थँक्यू सो मच.